श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींसाठी वस्त्र बघणार आहोत. माझ्याकडे 3 इंच अशी स्वामींची मूर्ती आहे. तर मी कपड्यावर 3 इंच मार्किंग करून 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि घेरासाठी 9 + 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, म्हणजे 10 इंच घेतला आहे. त्यानंतर आपण कट करून घेऊया. कट केल्यानंतर आपण त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मधून अजून एकदा एक त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि 2 इंचाची मार्किंग करून आपण त्याला गोलाकार असा कट करून घेणार आहोत, म्हणजे आपला अर्धवर्तुळ तयार होईल. जो अर्धवर्तुळ आहे तो आपण अस्तरवर ठेवून मार्किंग करून कट करून घेणार आहोत अस्तर पण. आणि आपण ज्यावेळेस स्टिच करू त्यावेळेस आपण 2 इंच मार्किंग जो आपला अस्तर आहे त्यावर आपला जो मेन कपडा आहे तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि 2 इंचाचं मार्किंग करून तेवढी जागा सोडून आपण सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित कट करून त्यामध्ये खाचा मारायचा आहे, कारण ज्यावेळेस आपण उलटा करू त्यावेळेस तो व्यवस्थित असा उलटा झालेला दिसेल. आणि कैचीच्या साहाय्याने सर्व कोने वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्यानंतर डाब टिप द्यायची आहे. डाब टिप दिल्यानंतर आपल्या ज्या अर्धवर्तुळ आहे त्याची फिनिशिंग खूप छान येईल. आणि आपण त्यानंतर त्रिकोण करून घेऊन 2 इंच जागा सोडून आपण आपल्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतो. ही लेस मी लावली आहे. त्यानंतर आपण लेस लावून झाल्याच्या नंतर त्रिकोण करून घेणार आहोत आणि जेवढी स्वामींचा चेहरा जाईल, डोकं जाईल तेवढं जागा सोडून आपण दोन्ही बाजू जॉईन करून घेणार आहोत. बघू शकता स्वामींची मूर्ती वस्त्र घातल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. असेच मी वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींचे वस्त्र बनवले आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला थ्रेड्स विथ तेजस्वी बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.